जुलै 2005 मुंबईकरांसाठी हा दिवस म्हणजे कॅलेंडरवरील एक तारीख नाही, तर आयुष्यभर विसरता न येणारी एक जखम आहे. अवघ्या काही तासांमध्ये मुंबईवर तब्बल 944 मिलीमीटर पाऊस कोसळला. संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं. रेल्वे बंद पडल्या, रस्ते बंद झाले, हजारो वाहनं अडकली आणि अनेकांना जीवही गमवावा लागला. त्यानंतर आजारांनी मुंबईकरांना ग्रासलं तर वेगळं. त्या घटनेनंतर मुंबईकरांना आर्थिक मदत देखील केली गेली. अनेक आश्वासनं दिली गेली. अशी परिस्थिती पुन्हा कधीच निर्माण होऊ देणार नाही असं सांगितलं गेलं. पण आज 21 वर्षांनंतर परिस्थिती फार काही बदललेली नाही. कारण आजही प्रश्न उपस्थित होतो, पावसाळ्यात खरंच मुंबई सुरक्षित आहे का? कारण एक विचार करायला लावणारं वास्तव समोर आलंय. 26 जुलैच्या घटनेनंतर ज्या शिफारशी सांगितल्या गेल्या होत्या त्या या 21 वर्षामध्ये पूर्ण झाल्यात का? तेच या व्हिडिओतून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. 26 जुलै 2005च्या महापुराला यंदा 21 वर्ष पूर्ण झाली. पण मुंबईला आजही पुराचा धोका कायम आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे ज्या डॉक्टर माधवराव चितळे समितीनं शिफारशी केल्या होत्या त्या आजही पूर्णत्वाला गेलेल्या नाहीत. दुसरीकडे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेनं नालेसफाई, पूर नियंत्रण आणि पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवरील उपाययोजनांचे दावे केले. पण जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसानं शहरातील नालेसफाईबाबतच्या दाव्यातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या. पाणी तुंबणं, वाहतूक विस्कळीत होणं, झाडं कोसळणं आणि अपघाताच्या घटनांमध्ये आजही प्रशासनासमोर आव्हानं कायम आहेत. आता हेच सगळं यावेळी देखील स्पष्ट झालं. आता 2005 सालच्या पुरानंतर डॉक्टर माधवराव चितळे समितीनं कोणत्या शिफारशी केल्या होत्या त्या एकदा पाहूयात. यात मिठी नदीचं पुनरुज्जीवन आणि नदी नाल्यांवरील अतिक्रमण हटवणं, पूर नियंत्रण रेषा निश्चित करणं, पर्जन्यजल निचरा व्यवस्था सक्षम करणं, पंपिंग केंद्रांची उभारणी आणि हवामान बदल लक्षात घेऊन शहराचं नियोजन या उपाययोजनांचा समावेश होता. पण आज 21 वर्ष उलटूनही प्रत्यक्षामध्ये या शिफारशींची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. यातील चितळे समितीनं विशेष भर दिलेल्या मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाचं कामही अद्याप बाकी आहे. नदीलगत संरक्षक भिंती, सर्व्हिस रोड, सांडपाणी वाहिन्या आणि गाळ उपशाची कामं झालेली असली तरी नदीत अजूनही अनेक नाल्यांचं सांडपाणी मिसळलं जातंय. त्यावर नियंत्रण मिळवणं काही शक्य झालेलं नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार आजची मुंबई ही 2005च्या मुंबईपेक्षा वेगळी आहे. शहराचं कॉन्क्रिटीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. मोकळी जमीन कमी झाली आहे. पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याऐवजी थेट रस्त्यावरती वाहतं. त्यातच हवामान बदलामुळे कमी कालावधीमध्येच अतिवृष्टी होण्याचं प्रमाण देखील वाढलंय. म्हणूनच जुन्या ड्रेनेज सिस्टमवरती ताण हा आणखी वाढत चाललाय. मग गेल्या 21 वर्षात काहीच झालं नाही का? तर तसंही नाही. ब्रीमस्टोवॅड योजनेअंतर्गत पर्जन्यजल निचरा व्यवस्था सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कामं देखील करण्यात आली. अनेक पंपिंग केंद्र सुरू झाली, मोठ्या नाल्यांचे रुंदीकरण झालं आणि जलनिस्सारण क्षमतेमध्ये वाढही करण्यात आली. पण तरीही अनेक प्रकल्प अजूनही अपूर्ण आहेत. आणि 2005 सालानंतर ज्या प्रमाणामध्ये शहरावरचा लोकसंख्येचा आणि सेवांचा ताण वाढलाय त्या वेगामध्ये ही कामं काही पूर्ण झालेली नाहीत. आजच्या मुंबईत काळानुरूप नव्या समस्या निर्माण झाल्यात. पायाभूत सुविधांचे प्रकल्प वाढले, ते जसे वाढले तशा नव्या अडचणी निर्माण झाल्या. यंदाच्या पावसाळ्यात शहरातील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची संख्या 496 पर्यंत वाढली. गेल्या वर्षी हाच आकडा 453 इतका होता. म्हणजे वर्षभरामध्ये 10% संख्या वाढली. वाढलेल्या कॉन्क्रिटीकरणामुळे यंदा अनेक झाडं कोसळली, ज्यात निष्पाप मुंबईकरांचा जीव गेला. शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या, वाहनांचं नुकसान झालं, सखल भागांमध्ये पाणी साचलं आणि मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाले. यावरून हेच स्पष्ट होतं की मुंबईवरचा पुराचा धोका अजूनही संपलेला नाही. तो आजही तितकाच गंभीर आहे. या शहरावरती दररोज कोट्यवधी लोक विश्वास ठेवून घराबाहेर पडतात. पण प्रत्येक मुसळधार पावसाळ्यामध्ये जर त्यांनाच स्वतःच्या सुरक्षेची आणि आता घरी कसं पोहोचायचं अशी चिंता सतावत असेल तर हा केवळ नैसर्गिक आपत्तीचा प्रश्न नाही. हा शहर नियोजनाचाही प्रश्न आहे, धोरणांचाही प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 दशकांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देणारा हा प्रश्न आहे. 26 जुलै 2005 हा इतिहास झाला, पण या इतिहासातून घ्यायचे धडे अजूनही अपूर्णच आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.